शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील एका शिक्षकाची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडून तब्बल 1,31,65,000 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महिलेविरुद्ध शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। औद्योगिक क्षेत्रासमोर निर्माण झालेला गॅस तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत। स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय यांनी एकत्रितपणे गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत। शहरातील बागडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका खासगी नोकरदाराची ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने 3,50,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संबंधित व्यक्तीने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत। 8 मे 2024 रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेघा शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला। तिने शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर दळवी यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले। शहराला एक खेडे म्हणून संबोधले जात होते। गेल्या काही वर्षात मार्गी लागलेल्या विकास कामांमुळे आता विकसित शहर म्हणून अहिल्यानगरचा उल्लेख होत आहे। निर्मल नगर हा शहराचा शेवटचा भाग असतानाही या परिसरातील मूलभूत प्रश्नांपासून सर्वच विकास कामे मार्गी लावण्यात आले आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील निर्मल नगर मधील संत वामन भाऊ कॉलनी येथे शनिवारी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाची सुरुवात झाली। अहिल्यानगर शहराच्या औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेला गॅस टंचाईचा मुद्दा अधिवेशनात मांडून या संदर्भात मुख्यमंत्री भेट घेणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले। जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईचा मोठा फटका बसत असून याचा परिणाम अनेक कंपन्यांच्या उत्पादनावर झाला आहे। यावर तोडगा काढण्यासाठी रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत उद्योजकांची बैठक घेण्यात आली। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।